भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातल्या जांभळी ते गुढरी मार्गावर दिवसाढवळ्या एका वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळाला। हा व्हिडिओ रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनधारकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला। सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भर दिवसा वाघाचं दर्शन झाल्यानं या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांसह नागरिक आणि परिसरातले शेतकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे आणि वाघाच्या मुक्त संचारामुळे शेतीची कामं त्याचा परिणाम होतोय। वन विभागाने वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते आहे। राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलीनीकरणाची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। 23 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर, तर मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचाही दावा। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवार कायम सोबत ठेवायचे, बारामतीला जातानाही फाईल सोबत होती। संसदेत संजय राऊतांचा गंभीर आरोप, अपघातावर संशय व्यक्त करत न्यायालयीन चौकशीची मागणी। यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राजकीय इनिंगला सुरुवात। अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेत भेटीगाठींना वेग। मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी महायुतीची मोर्चे बांधणी, भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र गट नोंदणी, तर निवडणुकीआधी नाकारलेल्या राष्ट्रवादीचीही सोबत। अडथळा आल्यानं राष्ट्रवादीची गट नोंदणी उद्या। चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी, तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडलेली। दानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी। 10 फेब्रुवारीला महापौर निवड। राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं लोकसभेत गदारोळ। चीनने भारतात 4 तंबू ठोकले, 2 रणगाडे कैलास पर्वतावर आणल्याचाही उल्लेख। जोरदार खडाजंगीनंतर उद्यापर्यंत कामकाज स्थगित। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोनं प्रतितोळा 1,51,000वर, तर चांदी 2,60,000 प्रति किलो। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातल्या पाकच्या सहभागाविषयी संदिग्धता। सामन्यामध्ये न खेळण्याविषयी पीसीबीकडून आयसीसीला अजूनही अधिकृत निरोप नाहीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।